अनेक पेशंट्सला हे एक डाऊट असतं की रेडिएशन थेरपी म्हणजे काय आणि त्याचा कॅन्सरमध्ये कसा उपयोग केला जातो. नमस्कार, मी डॉक्टर चिराग भिरुड. मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे. मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे. तर रेडिएशन थेरपी म्हणजे नेमकं काय हे आपण समजूया. रेडिएशन थेरपी म्हणजे उच्च ऊर्जेचे किरण म्हणजे हाय एनर्जी बीम्स आपण वापरतो, जेणेकरून आपण जे कॅन्सरचे सेल्स असतात ते आपले नष्ट होतात. सो रेडिएशन थेरपी आपल्याला कधी कधी वापरावी लागते. तर सगळ्यात पहिले, जर गाठ आपली कॅन्सरची खूप मोठी आहे तर कधी आपण ऑपरेशनच्या आधी ही रेडिएशन थेरपी देऊन ही गाठ छोटी केली जाते, किंवा ऑपरेशनच्या नंतर आपल्याला कधी कधी काही कॅन्सरचे सेल्स आहेत त्यांना नष्ट करायचे असेल तर आपण ऑपरेशन नंतर रेडिएशन देऊ शकतो. तसेच काही कॅन्सर्स असतात ज्यांना फक्त किमो आणि रेडिएशन हे दोघं जर सोबत दिले तर ह्या कॅन्सर्स पूर्ण किमो आणि रेडिएशनने पूर्णपणे बरे होतात. तसेच जर आपले ॲडव्हान्स कॅन्सर आहे, म्हणजेच आपला कॅन्सर 4थ्या स्टेजमध्ये आणि हाडांमध्ये गेलेला आहे आणि आपल्याला खूप वेदना आहेत आणि त्या सहन नाही होत, तर आपण त्या लोकल एरियामध्ये ही रेडिएशन थेरपी घेऊन आपला जो पेन आहे त्याला आपण कंट्रोल करू शकतो. सो रेडिएशन थेरपीचे मेनली 2 प्रकार आहेत. सगळ्यात पहिला जो आहे तो आहे एक्सटर्नल बीम रेडिओथेरपी, ज्याच्यामध्ये आपण मशीनद्वारे आपल्याला बाहेरून रेडिएशन दिले जाते. आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे ब्रॅकीथेरपी. तर हे जे ब्रॅकीथेरपी आहे हे मेनली आपल्या गायनेकोलॉजिकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर असेल तर त्याच्यामध्ये आपण हे दिले जाते. याच्यामध्ये जे आहे हे रेडिओ सेन्सिटिव्ह डिव्हाइस असतात जे आपल्या बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात आणि ते लोकल रेडिएशन देतात. रेडिएशनचे जसे आपण किमोथेरपीचे साईड इफेक्ट्स पूर्ण आपल्या शरीरावर असतात, तसेच रेडिएशनचे जे साईड इफेक्ट्स आहे हे फक्त लोकल म्हणजे जिथे कॅन्सरची गाठ आहे तिथेच राहतात. त्याच्यामध्ये मेनली कधी साईड इफेक्ट्स असतो की आपली जी स्किन आहे त्याला जळजळपणे किंवा तिथे सेन्सिटिव्ह न लागणे हे कॉमन साईड इफेक्ट असतात. जर आपल्याला तोंडाचा कॅन्सर आहे आणि आपल्याला जर रेडिएशन देतो आहे तर त्याच्यामध्ये आपलं तोंड सुकले किंवा आपल्याला तोंडाला सूज येणे हे सगळे कॉमन साईड इफेक्ट्स असतात. पण हे जे सगळे साईड इफेक्ट्स आहेत हे बऱ्यापैकी टेम्पररी असतात आणि विदिन 3 to 6 मंथ्समध्ये हे साईड इफेक्ट्स पूर्ण कमी होऊन जातात. जर तुम्हाला रेडिएशन थेरपी किंवा कॅन्सर रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.